नमस्कार मित्रांनो, एन के गोट फार्ममध्ये सर्वांचे स्वागत. हे पाहू शकता लाईव्ह डिलिव्हरी. ही एक मित्रांनो आता पाहू शकता एक फिमेल झाली गेलेली आहे आणि साधारण ही फिमेल मित्रांनो 3.5 किलोच्या प्लस मित्रांनो हे जो वेट गेन आहे पाहू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो शेळी पण थोडीशी मोठ्या मापाची शेळी आहे. व्हिडिओत मित्रांनो तुम्हाला शेळी कशी दिसते व्हिडिओपेक्षा मित्रांनो अतिशय शेळी मापात शेळी आहे मित्रांनो. आणि ही पाहू शकता मित्रांनो शेळी वेल्यानंतर पिल्लू पहिलं थोडंसं साईडला ठेवलं गेलं पाहिजे, थोडंसं फडक्यावरती ठेवलं गेलं पाहिजे, कारण की त्याच्या तोंडामध्ये वगैरे जास्त माती नाही गेली पाहिजे, लक्षात घ्या. त्यासाठी थोडंसं पाहू शकता मित्रांनो 2 मिनिटाचं पिल्लू आहे. 1-2 मिनटं झाली गेले आहेत पिल्लू मित्रांनो येऊन. आणि मित्रांनो पिल्लाचं पालन पोषण योग्यरित्या झालं गेलं आहे का ह्याचा मित्रांनो थोडासा अनुभव घेण्यासाठी जर मित्रांनो तुमचं पिल्लू जास्तीत जास्त लवकर वेल्या गेल्यानंतर मित्रांनो लगेच जर पायावरती उभा जर राहत असेल तर मित्रांनो आपण शेळीपालनामध्ये सक्सेस झालो असं समजायचं. आणि शेळीपालनामध्ये मित्रांनो शेळीचं पिल्लू हे मित्रांनो, कारण की तिचं आपण गाभण काळामध्ये योग्यरित्या काळजी घेतल्यानंतरच मित्रांनो असं 5 मिनिटाच्या आत मित्रांनो पिल्लू आपल्या 4 पायावरती उभं राहत असतं, हे लक्षात घ्या. हे पाहू शकता मित्रांनो लाईव्हमध्ये तुमच्या लक्षात येत असेल मित्रांनो. पण ही पिल्लू मित्रांनो असं मातीमध्ये गेलं का आपल्याला थोडंसं मातीमध्ये जास्त लहानपणी जाऊन दिलं गेलं नाही पाहिजे, कारण की काळात दिलं गेलं नाही मित्रांनो तर प्रामुख्याने मित्रांनो तिच्या तोंडावरती माती गेली नाही पाहिजे, लक्षात घ्या. आणि मित्रांनो आता व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की मित्रांनो शेळीचं पिल्लू मित्रांनो सरळ खाली वाढलं गेलं पाहिजे, लक्षात घ्या. जर मित्रांनो तिचं पिल्लू जर येत नसेल तर आपल्या बोटानं बहरा केला गेला पाहिजे योनी मार्गातून. आणि बहरा केल्या गेल्यानंतर प्रामुख्याने मित्रांनो तुम्ही ते शेळीचं पिल्लाचं मित्रांनो 2 पाय आणि त्याचं मुंडकं मित्रांनो त्या चौकातून खाली निष्ठून आले गेल्यानंतर ते कासकड वळलं गेलं पाहिजे, लक्षात घ्या. आता कासकडच का मित्रांनो, जर तुम्ही कासकड ते हे पाहू शकता मित्रांनो 4 ते 5 मिनिटाचं पिल्लू मित्रांनो आपल्या पायावरती उभं राहू शकतं. ह्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. कारण की मित्रांनो जर पिल्लाला जर आपण गाभण काळामध्ये जर समजा त्याचं आपल्याकडून नियोजन हुकलं गेलं तर ते मित्रांनो असं पिल्लू उभा राहत नाही, लक्षात घ्या. लगेच उभा राहतं मित्रांनो, त्यामध्ये काही दुमत नाही, पण लगेच राहत नाही, लक्षात घ्या. कारण की त्याच्यामध्ये तेवढी ती कॅपॅसिटी किंवा त्याच्यामध्ये तेवढं ताकद राहत नसते, हे पाहू शकता मित्रांनो. आणि ह्यामागे मित्रांनो सांगण्याचा विषय फक्त सांगण्याचा एकच विषय आहे की शेळी मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार नाही की शेळीची कासी मित्रांनो तुम्ही पोटॅशियम पावडरनं धुतली गेली पाहिजे किंवा ह्यानं धुतली गेली पाहिजे किंवा त्यानं. तुम्ही मित्रांनो फक्त शेळी वेल्या गेल्यानंतर साधं मित्रांनो तुम्ही आपल्या साध्या पाण्यानं जर कास धुतली तरी तेवढं केलं तर मित्रांनो रिझल्ट 100% नाही मित्रांनो, 1000% रिझल्ट येत असतो. फक्त महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो शेळीच्या कासामधले जे दूध असतं ना, चिळ जी फुटतो आपण सुरुवातीला पिल्लाला पाजण्याची, ती 2 चिळाच्या ऐवजी मित्रांनो 4-5 चिळा अशा खाली सोडल्या गेल्या पाहिजे, लक्षात घ्या. ही मित्रांनो तुम्ही थोडी काळजी घेतली गेली पाहिजे, कारण हे महत्त्वाचा पॉईंट असतो. कारण की जर समजा तुमची जर शेळी मोठ्या कासाची असती, आता ह्यामध्ये विषय काय राहत असतो, जर तुमची शेळी मित्रांनो अशी भोपळ्यात कासाची असेल तर त्या शेळीचं दूध मित्रांनो आटताना थोडंसं कासामध्ये राहत असतं, लक्षात घ्या. तर तीच दूध मित्रांनो जर जास्त दिवस जर कासामध्ये राहिलं गेलं तर त्यानंतर मित्रांनो शेळीला थोडासा त्या मस्टर्डीचा किंवा शेळीचा मित्रांनो शेळीच्या थानामध्ये डिकळे होत असतात, किंवा ती मित्रांनो जर पिल्लू जर दूध पिलं गेलं तर पिल्लू मित्रांनो आजारी पडू शकतं, त्याला जुलाब लागू शकतात, किंवा ती पिल्लू मित्रांनो असं रूमलेवानी करणार, ताप येणार पिल्लाला पण. अशा विविध प्रकारे मित्रांनो रोगाला बळी जाऊ शकतं. आणि शेळीचे मित्रांनो योग्य डिलिव्हरी केली गेल्यानंतरच तुमचं मित्रांनो, कारण की हीच मित्रांनो तुमचं पिल्लू संगोपन जमलं तर तुमचं उत्पन्न जमलं, हे पाहू शकता मित्रांनो. 5 मिनिटाच्या आत पिल्लू आपलं शेळीला वेल्यानंतर आपल्या पायावरती उभा राहू शकतं. कारण की मित्रांनो पिल्लू तर उभा राहतं, 5 मिनटं घेतं, कुठलं 10 मिनटं घेतं, कुठलं 15 मिनटं घेतं, किंवा लगेच पण उठू शकतं. पण फक्त एवढं लक्षात घ्यायचं, लगेच जर पिल्लू आपल्या पायावरती जर उभं राहिलं गेलं तर आपण गाभण काळामध्ये योग्यरित्या संगोपन केलं गेलं आहे असं आपण समजून जायचं, लक्षात घ्यायचं. आणि आता प्रामुख्याने मित्रांनो शेळीचं आपण आता लगेच पिल्लू पाजलं नाही गेलं पाहिजे, लक्षात घ्या. जर शेळीला मित्रांनो 2-3 जर पिल्लं होत असतील
तर मित्रांनो शेळीचं पोट रिकामं गेल्यानंतरच शेळीला पिल्लू पाजवायचं हे लक्षात घ्या कधी पण. कारण की जर समजा आता मित्रांनो एक पिल्लू झालं गेलं आहे आणि आपण जर आता हाई जर पिल्लू जर ते शेळीला पाजलं गेलं तर विषय काय होत असतो मित्रांनो, जर आपण तिच्या कासातलं जर दूध कमी गेलं तर तिला कळ घालायची मित्रांनो, किंवा ते पिल्लू जे आपल्या बाहेर जर समजा तिला वेण्यास मदत राहत असते कासामध्ये दूध राहिलं गेल्यानंतर. आणि जर आपण जर प्रामुख्याने तिचं आता एक पिल्लू झालं गेलं आहे आणि दुसऱ्या पिल्ला बाहेर येण्याच्या अगोदर जर आपण कासाला पाजलं गेलं तर तिचं लक्ष सगळं ह्या पिल्लावरती जातं आणि तिचं लक्ष मित्रांनो त्या पोटामधील पिल्लू बाहेर काढण्यासाठी कळ मारण्यासाठी तिचं लक्ष केंद्रित होत नाही, लक्षात घ्या. तर त्यासाठी मित्रांनो ज्या शेळीच्या पोटामध्ये 1 आहे 2 आहे 3 असू द्या पिल्लं, ती पिल्लं बाहेर गेल्यानंतरच मित्रांनो शेळीला चिक आपण पाजला गेला पाहिजे, कधी पण लक्षात घ्या. हे पाहू शकता मित्रांनो, फक्त प्रामुख्याने त्याचं मित्रांनो तोंडावरची घाण काढली गेली पाहिजे. प्रामुख्याने महत्त्वाचा विषय म्हटलं तर तिचं डोळं, तोंड आणि नाक ही 3 मित्रांनो 3 अवयव मित्रांनो तुम्ही थोडंसं योग्यरित्या पुसून घेणं अत्यंत आवश्यक असतं मित्रांनो शेळी वेल्या गेल्यानंतर. त्याचा पाठीमागचा भाग किंवा पायावरची जी मित्रांनो घाण असते ती नाही काढली तर चालू शकते. पण प्रामुख्याने मित्रांनो तुम्ही फक्त त्याच्या नाकावरती आणि तोंडावरची प्रामुख्याने तुम्ही घाण तुमच्या हाताने काढली गेली चालते किंवा तुम्ही फडक्याने काढली कशावर काढली तर चालतं, फक्त त्याच्या श्वास घेता आला गेला पाहिजे, लक्षात घ्या प्रामुख्याने. तर अशा प्रकारचं तुमचं पण नियोजन असलं गेलं पाहिजे. आता हे पाहू शकता मित्रांनो, ही पाठ मित्रांनो 5 मिनिटाच्या त्या शेळीला आपल्या पायावरती उभा राहून दूध पिण्यासाठी जात आहे, लक्षात घ्या. पण आपण अजून पाजणार नाही कारण की शेळीच्या पोटामध्ये अजून ऑलरेडी कमीत कमी 1 तर पिल्लं वाटते. कारण की शेळीला गेल्या वेळी त्याला 4 पिल्लं झाली होती मित्रांनो. शेळी ही मित्रांनो थोडीशी मफा शेळी आहे. आणि त्यानंतर मित्रांनो शेळी मित्रांनो अशी थोडीशी लक्षात घ्यायचं, शेळी माती उकरत असेल तर मित्रांनो शेळी जर पाणवली असेल तर ती शेळी मित्रांनो वेण्यासाठी तयार झाली गेली आहे हे मित्रांनो आपण थोडंसं लक्षात घेतलं गेलं पाहिजे. आणि अशा वेळी शेळीला मित्रांनो एखाद्या मार्के शेळीपासून थोडंसं दूर ठेवलं गेलं पाहिजे किंवा त्या शेळीला वेगळा खप्पा केला गेला पाहिजे. कारण की मित्रांनो जी येणवरती शेळी आलेली असते त्या शेळीला मित्रांनो जास्त हालचाल करता येत नाही. आणि एखादी शेळी मार्के असते मित्रांनो ती शेळी त्या शेळीच्या पोटावरती धडक जर दिली गेली तर मित्रांनो, कारण की मित्रांनो येणवरती शेळी असते तिचं पोट खाली उतरलेलं गेलं असतं, लक्षात घ्या. आणि पोट जेव्हा खाली उतरतात तर तेव्हा पिल्लू मित्रांनो साईडला खाली आलेलं गेलं असतं आणि त्याला थोडा जर धक्का लागला गेला तर मित्रांनो ती पिल्लाला मार बसण्याचा जास्त चान्स राहत असतात. त्यासाठी तुम्ही गाभण काळामध्ये बी योग्यरित्या संगोपन किंवा मार्के शेळीपासून दूर ठेवली गेली पाहिजे. कारण की विषय काय राहत होतो, एखाद्या मार्के शेळीने पोटावरती जर धडक दिली तर मित्रांनो शेळी गाभण्याचे चान्स राहत असतात. अशा विविध थोडक्या मित्रांनो म्हणजे अडचण काय नाही मित्रांनो, लहान लहान गोष्टीवरती तुम्ही मित्रांनो थोडंसं लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. अशी शेळी माती उकरत असेल, अशी इकडे तिकडे हालचाल होत असेल तर समजून जायचं आपली शेळी आज वेणार आहे. आणि जर शेळी आपली पाणावली गेली आहे तर मित्रांनो समजून जायचं की आज शेळी आज नाही तर उद्या. लक्षात घ्यायचं मित्रांनो, जर अनुभव नसेल तर शेळीची मित्रांनो कास अशी लाल भडक झाली गेली तर समजा पाणवलेली असेल, ती खात नसेल, खांडव्यातून आपल्या पूर्ण शेळीतून साईडला जात असेल, एकटी उभा राहत असेल तर प्रामुख्याने मित्रांनो लक्षात घ्यायचं आपली शेळी आज नाही तर उद्या. ती शेळी मित्रांनो कधी पण येऊ शकते, रातच्या 12 वाजता येऊ शकते, रातच्या 2 वाजता येऊ शकते, पहाटेचं 3 वाजता 4 वाजता 5 वाजता किंवा कधी पण मित्रांनो, तो काय मित्रांनो सांगता येत नाही. कधीही शेळी कितीही वाजता येऊ शकते. त्यासाठी तुमचं नियोजन पण तसं काटेकोरपणे असलं गेलं पाहिजे. कारण की मित्रांनो प्रामुख्याने तुमची शेळी कधीही वेण्यासाठी तयार असेल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला त्या शेडवरती तुमच्या फार्मवरती तुम्हाला अवेलेबल राहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की अवेलेबल राहणं का अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो, आता पाहू शकता मित्रांनो ही फिमेल सुखरूप येली गेली. काय वेळेस मित्रांनो 3-4 पिल्लं होत असतात, त्यातलं एखादं पिल्लू मित्रांनो आडवं येऊ शकतं. तर आडवं म्हणजे मित्रांनो कसं, एखाद्या दिवस ते मित्रांनो जसं पिल्लू आपल्या तोंडाने 2 पायाने डोक्याने मोहर सरत बाहेर येतं, काय वेळेस मित्रांनो एखादं पिल्लू उलट्या पायाने पण येऊ शकतं. तर आता मित्रांनो ही पाठ झालेली आहे मित्रांनो फिमेल. ह्या फिमेलचा एक पाय मित्रांनो पाठीमागं दुमडला होता, लक्षात घ्या. तर त्यासाठी थोडासा बहरा करणे आणि बोटानं चाळवून मित्रांनो पिल्लू बाहेर काढावं लागतं, लक्षात घ्या. तेव्हा पिल्लू व्यवस्थित सुखरूप येऊ शकतो. आणि हे मित्रांनो आपल्याला कळलं पण पाहिजे, थोडंसं लक्षात घ्या. कारण की आपलं पिल्लू शेळीच्या पोटामध्ये थोडंसं आडवा आलं आहे, एक पाय पाठीमागं राहायला गेला, हे पण थोडंसं आपण बघितलं गेलं पाहिजे.
किंवा थोडासा अनुभव आपण घेतला गेला पाहिजे. तर अवघड काय नसतं मित्रांनो. आम्ही पण कधी ना कधी थोडासा अनुभव घेतला गेलेला असतो, लक्षात घ्या. कोणाच नाही कोणाचं आम्ही पण बघितलेलं असतं. अनुभव आल्याशिवाय मित्रांनो काय होत नसतं हे लक्षात घ्या. अनुभवाशिवाय शेळीपालन सक्सेस नाही. आणि एकदा शेळीपालन सक्सेस झालं गेलं तर मित्रांनो ह्यामध्ये मित्रांनो तुम्ही कुठलाही धंदा करा, काही करा, शेळीपालन शेळी मित्रांनो गरिबाची लक्ष्मी म्हणतात. महाराष्ट्राचं ओरिजिनल खरोखर काळ सोनं म्हणतात. ह्यामध्ये काय दुमत लक्षात घ्या. कारण की मित्रांनो सांगण्याचा एकच विषय म्हटलं तर निव्वळ मित्रांनो हे शेळीपालनाच्या जीवावरती मित्रांनो आमच्या भागातली मित्रांनो दरवर्षी अर्धा एकर 1 एकर अशी जमीन घेत असतात. इतकी पॉवर आहे मित्रांनो ह्या शेळीपालनामध्ये, लक्षात घ्या. कारण की ह्या निव्वळ मित्रांनो शेळीच्या जीवावरती. आता मित्रांनो राहिला विषय, आता नवीन फार्मवरती मित्रांनो किंवा नवीन चॅनलवरती माहिती मिळते. शेळी वेली गेली पाहिजे, शेळीला वेल्यानंतर पोटॅशियम पावडरचे कास धुतली गेली पाहिजे, शेळीला मित्रांनो ते त्या शेळीचा कोटा साफ होण्यासाठी औषध दिलं गेलं पाहिजे, किंवा त्या शेळीला मित्रांनो झार पडण्यासाठी. तर तसं काही नसतं मित्रांनो. झार ऑटोमॅटिकली पडत असतो. कदाचित मित्रांनो क्वचित एखाद्या शेळीचा झार पडत नसतो. तर त्यासाठी मित्रांनो आपली चपाती असती, त्या चपातीला साधं तेल लावून तुम्ही जर त्या शेळीला 1.5 ते 2 चपात्या जर चालल्या, जास्त चालायचं नाही, लक्षात घ्या. कारण की ती शेळी मित्रांनो आंबलेली असते आणि आंबल्यामुळे ती शेळीचा घास चालत नाही, लक्षात घ्या. शेळीचा घास न चालल्यामुळे मित्रांनो परत, कारण की शेळी गाभण काळामध्ये खात असते, पण शेळी वेल्यानंतर जास्त तुमचं खुराक हे खात नाही, लक्षात घ्या. कारण की ती शेळी म्हणजे थोडेसे ते ट्रेसमध्ये शेळी राहत असते. आणि एक चपात जर तुम्ही तेल लावून चालली तरी शेळी मित्रांनो झार पडत असतो. आणि जर कदाचित झार नाही पडला, झार जर पडना गेला तर तुम्ही मेडिकलचा वापर केला गेला पाहिजे, डॉक्टरचा उपयोग केला गेला पाहिजे. पण जर शेळीचा झार रेग्युलरपणे व्यवस्थितरित्या पडत असेल तर शेळीला जास्त तुम्ही काही जास्त करज करण्याची गरज नसते, लक्षात घ्या. आणि त्या पाहू शकता मित्रांनो शेळी वेल्या गेल्यानंतर तुम्ही त्या शेळीचे फक्त कासातले चिळा मित्रांनो 5 ते 6 चिळा तुम्ही खाली सोडले गेले पाहिजे, लक्षात घ्या. कारण की त्यामध्येच मित्रांनो ते पहिले गाभण राहताना मित्रांनो त्या कासामध्ये थोडंसं दूध राहिलं गेलं असतं. आणि कासामध्ये दूध राहिलं गेल्यानंतर प्रामुख्याने दूध मित्रांनो जास्त दिवसात राहत असतं, लक्षात घ्या. जर शेळीने ते दूध जर ओढलं गेलं नाही वरती तर त्याप्रमाणे मित्रांनो थोडीशी अडचण येऊ शकते. त्यामध्येच प्रामुख्याने त्यामध्ये जंतू राहत असतात. प्रामुख्याने पहिलं जे दूध असतं मित्रांनो कासामध्ये 2-3 महिन्याचं थोडंफार राहिलेलं गाभण राहताना मित्रांनो, कारण की शेळी मित्रांनो कास पूर्णपणे जळते. आणि जर एखाद्या शेळीचं कास जर मोठं असेल तर ती थोडंसं दूध मित्रांनो पूर्ण कासामध्ये ओढता येत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे थोडं दूध राहिले असते. त्यासाठी आपण शेळी वेल्या गेल्यानंतर तिच्या 5-6 चिळा खाली सोडल्या पाहिजे, जमिनीत सोडल्या पाहिजे त्या, किंवा थोडे साईडला सोडल्या पाहिजे त्या. आणि त्यानंतर पिल्लाला दूध पाजलं गेलं पाहिजे. आणि पिल्लाला दूध ही मित्रांनो थोडंसं कमी पाजलं गेलं पाहिजे, लक्षात घ्या. कारण की मित्रांनो नवीन फार्मवरती मित्रांनो अनुभव नसतो. कारण की ते जास्त चिकाचं दूध पाजलं पाहिजे ना, हेच नाही मित्रांनो, पण थोडंसं कमी पाजलं गेलं पाहिजे. आणि कमी पाजल्या गेल्यानंतरच प्रामुख्याने आजारांचं थोडंसं निर्जंतुकीपणा थोडासा प्रमाणात कमी आढळतो. त्यानंतर मित्रांनो तुम्ही आता हे पाहू शकता मित्रांनो शेळी थोडी स्ट्रेसमध्ये आहे. कारण की पिल्लू थोडंसं मित्रांनो हिचं मोठ्या मापाचं पिल्लू झालं गेलं आहे. कारण की आपला मित्रांनो व्हिडिओमधील पाटील व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं गेलं आहे मित्रांनो की आपला हा ब्रीडर जो होता कोटाचा मित्रांनो, त्याच्यावरची फिमेल आहे, पाहू शकता. एक 10 ते 15 मिनिटाची पाट आहे मित्रांनो. 3 ते 3.5 किलो वेट गेन आहे हिचं मित्रांनो. हे पाहू शकता मित्रांनो शेळी आता दुसरं पिल्लू देण्यासाठी तयार झाली गेलेली आहे. शेळी मित्रांनो थोडी स्ट्रेसमध्ये असले गेल्यानंतर पाहू शकता मित्रांनो आता थोडं पिल्लू हळूहळू बाहेर सरायला लागले गेलं आहे. नक्कीच तुम्हाला मित्रांनो आपण हे आपल्या चॅनलवरती शेळीपालनामध्ये अत्यंत मित्रांनो माहितीपूर्वक आणि योग्यरित्या किंवा योग्य माहिती तुम्हाला नक्कीच मिळून जाईल नवीन शेळीपालकांच्या अनुभवासाठी. त्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा. आणि आपण कुठून व्हिडिओ बघता त्याची माहिती सांगितली तर नक्कीच तुम्हाला ही शेळीपालनाविषयी अत्यंत माहिती मिळत राहत असेल. हे पाहू शकता मित्रांनो आता ते शेळीचं पिल्लू ते शेळीच्या चौकावरती पिल्लू आलं गेलं आहे, लक्षात घ्या. अर्ध्या मिनिटाच्या शेळीचं पिल्लू मित्रांनो तुमच्या लक्षात येईल. ते पिल्लू बाहेर येण्यासाठी तयार झालं गेलं आहे. कारण की आता पिल्लू मित्रांनो ते शेळीच्या चौकावरती पिल्लू येऊन थांबलेलं गेलं आहे. जशी शेळीने 1-2 कळा मारेल तसं पिल्लू मित्रांनो बाहेर निघत आहे, पाहू शकता. आता बावरा जर केला तर मित्रांनो ते पिल्लू लगेच बाहेर येऊ शकतं. पण मित्रांनो
कारण की जर शेळीचं पिल्लू मित्रांनो सुखरूप येत असेल तर आपण जास्त काय करायची गरज नसते, लक्षात घ्या. आणि बहरा म्हणजे मित्रांनो काय नसतं, ती शेळीच्या जिथून पिल्लं येत असते तिथं मित्रांनो असं गोल जर आपण हातानं जर हे केलं गेलं तर मित्रांनो ती शेळी कळ मारते, आणि कळ मारल्यानंतर पिल्लू मित्रांनो जलद गतीनं बाहेर निघण्यास मदत राहत असते. कारण की शेळी ही मित्रांनो खाली होत असते आणि पिल्लू ही जास्तीत जास्त कमी कालामध्ये जास्त मित्रांनो कालावधीमध्ये पिल्लू बाहेर येणं अत्यंत आवश्यक असतं. कारण की मित्रांनो पिल्लाला मित्रांनो जर तिचं समजा जर पाणथेळी फुटली गेली असेल तर पाणथेळी फुटल्यानंतर मित्रांनो पिल्लाला एक 5 मिनिटाच्या आत आपण बाहेर काढलं गेलं पाहिजे, लक्षात घ्या. त्यानंतर जास्त आपल्याला टाईम किंवा जास्त वेळ आपल्यापाशी नसतो मित्रांनो, लक्षात घ्या. कारण की पिल्लं जर मित्रांनो एकदा त्यानं जर बळद जर त्याच्या तोंडावरती गेला तर पिल्लू मित्रांनो पिल्लाचं चान्स जगण्यास थोडंसं कमी राहत असतात. पाहू शकता मित्रांनो आता शेळी दुसरं पिल्लू देण्यासाठी तयार झाली गेलेली आहे. पण शेळी मित्रांनो त्या पिल्लाच्या वडीनं शेळी उठलेली गेली आहे. पाहू शकता मित्रांनो शेळीला हे पिल्लू पेण्यासाठी तयार झालं गेलं आहे किंवा जात आहे. पण आपण मित्रांनो पिल्लू आपण पाजलं, त्या शेळीला पिल्लू पाजलं गेलं नाही पाहिजे, लक्षात घ्या. लगेच पाजलं गेलं पाहिजे. पण मित्रांनो शेळीचं जेव्हा पोटातील 1 असो 2 असो 3 असो 4 असो हे सर्व पिल्ले बाहेर गेल्यानंतरच मित्रांनो शेळीला आपण चिकाचं दूध पाजलं गेलं पाहिजे. थोडंसं मित्रांनो अशा वेळेस आपण थोडंसं पिल्लू थोडं साईडला घेतलं गेलं पाहिजे. कारण की मित्रांनो ती शेळीला ह्याच पिल्लाला चाटत बसते आणि तिचं त्या दुसऱ्या पिल्लावरती किंवा पोटामधील पिल्लं असतं त्या पिल्लावरती जास्त तिचं लक्ष केंद्रित होत नाही. पाहू शकता मित्रांनो ही लाईव्हचा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ काढून पाठवत आहे. कारण की मित्रांनो नवीन शेळी पालकासाठी, कारण की मित्रांनो असं करा तसं करा तर सर्वजण सांगत असतात, पण लाईव्हमध्ये तुम्हाला थोडीशी माहिती सांगितली गेल्यानंतर मित्रांनो थोडंसं जास्त आपल्या नवीन शेळी पालकासाठी आणि आपल्या चॅनलचं मेन उद्दिष्ट आहे की आपल्या नवीन शेळी पालक आहे ते मित्रांनो सक्सेस झाले गेले पाहिजे शेळीपालनामध्ये. आणि शेळीपालनामध्ये आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो अवघड तर काहीच नाही मित्रांनो, साधी सोपी गोष्ट आहे मित्रांनो. शेळी फक्त कारण की ही मित्रांनो समजून घेतलं पाहिजे की शेळीपालन म्हणजे एक जीव आहे मित्रांनो. आणि त्या जीवापासून आपल्याला फक्त वजन वाढायला गेले पाहिजे आणि त्या मित्रांनो त्याला फक्त तंदुरुस्त सांभाळणं गेलं पाहिजे. आणि तंदुरुस्त सांभाळल्या गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला 100% नाही 1000% आपल्याला प्रॉफिट राहत असतं किंवा पैसे मिळत जात असतात. पाहू शकता मित्रांनो शेळी वेताना आपला हा लाईव्हचा व्हिडिओ काढत आहे मित्रांनो. पिल्लाला मित्रांनो 1-2 मिनटं साईडला धरावं लागत आहे. कारण की हे पिल्लू जर त्या शेळीपाशी गेलं तर मित्रांनो ती शेळी बसत नाही. आणि शेळी जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत ती शेळी काळा घालत नाही, आणि काळा घालत नाही तोपर्यंत ती शेळीचं पिल्लू बाहेर येत नसतं, लक्षात घ्या. मगाशी पिल्लूच मित्रांनो चौकापर्यंत आलं गेलं होतं. हे पाहू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला शेळी कधी दिसते माहीत नाही, पण मित्रांनो शेळी कंडिशनमध्ये मित्रांनो 1.5-2 लिटर दुधाची शेळी एका टाईममध्ये मित्रांनो शेळीच्यामध्ये पॉवर आहे मित्रांनो, किंवा ती शेळीमध्ये कॅपॅसिटी आहे. व्हिडिओमध्ये मित्रांनो शेळी तुम्हाला कधी दिसते सांगता येत नाही, पण शेळी मित्रांनो अतिशय मापात शेळी. आणि ही शेळीपासून मित्रांनो कमीत कमी आमचं ह्या शेळीपासून उत्पन्न आतापर्यंत 1.5 ते 2.5 लाख रुपये शेळीपासून उत्पन्न झालेलं आहे, लक्षात घ्या. कारण की हे शेळीचं मित्रांनो 3 पिल्लं होते ते मित्रांनो 9,500 रुपयांना आपण 3 पिल्लं विकले गेले होते, आणि 4 मधली आपण एक फिमेल तिची राखली गेली आहे मित्रांनो. ती पाटील मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितले गेले आहे, लक्षात घ्या. हे पाहू शकता मित्रांनो शेळीचं दुसरं पिल्लू येण्यासाठी थोडंसं टाईम लागत आहे.
कारण की पिल्लू जर मोठं असेल तर मित्रांनो थोडीशी शेळी टाईम घेते, लक्षात घ्या. आणि जर शेळीचं पिल्लू जर लहान असेल मित्रांनो, किंवा जर समजा 3-4 पिल्लं होतात, थोडा नॉर्मल लहान होतात मित्रांनो, जर लहान पिल्लू असेल तर मित्रांनो ते आडवं आलं कसं जर आलं तर मित्रांनो ते चौकातून लहान पिल्लू असलं का निष्ठून येत असतं, लक्षात घ्या. जर मोठं पिल्लू असेल तर प्रामुख्याने थोडंसं ते अडचण किंवा ताप येऊ शकतो आपल्याला पिल्लू बाहेर काढण्यासाठी. कारण की मित्रांनो आपण हे शेळीला आपण खाली बसवून सुद्धा शेळीचा खाली पाडून त्या शेळीचा आपण बोहरा करून सुद्धा पिल्लू बाहेर काढू शकतो मित्रांनो. पण आपण तसं करणार नाही. कारण की का तसं करणार नाही मित्रांनो, जी गोष्ट नैसर्गिकरित्या होत असते त्या गोष्टीला आपण मित्रांनो नैसर्गिकरित्याच होऊन दिलं गेलं पाहिजे, लक्षात घ्या. आपला कितीही अनुभव असला तर मित्रांनो जी गोष्ट नॅचरल आहे किंवा नैसर्गिक आहे त्याच पद्धतीनं आपण सुद्धा मित्रांनो थोडंसं राहणीमान आपला राहायला गेलं पाहिजे, किंवा त्या गोष्टी मित्रांनो घडल्या गेल्या पाहिजे, लक्षात घ्या. आता मित्रांनो इथं आपण काही पण करू शकतो. शेळी मित्रांनो डॉक्टरपासून काढू शकतो, आपण हाताने काढू शकतो, आपण हात घालून काढू शकतो, आपण बोहरा करून मित्रांनो त्या शेळीचं कळ मारून पिल्लू बाहेर काढू शकतो, लक्षात घ्या. पण आपण तसं करणार पण नाही मित्रांनो, तसं केलं गेलं पण नाही पाहिजे, लक्षात घ्या. जर अनुभव नसेल तर मित्रांनो एखादा तुमचा शेळीपालक जवळचा असेल तर त्याला निश्चित बोलावा मित्रांनो, लक्षात घ्या. कारण की एखाद्याला जर आपण माहिती विचारलं तर मित्रांनो ज्ञान कमी होत नसतं, ज्ञान ही वाढतच जात असतं, लक्षात घ्या. कारण की जर आपल्यामुळं जर मित्रांनो आपला एक फोन केला आणि जर आपण आपल्यापाशी जर शेळीपालक आला गेला तर लक्षात घ्या मित्रांनो आपला शेळीपालनामध्ये फायदा होत नसतो मित्रांनो, पण शेळीपालनामध्ये मित्रांनो आपण केलेल्या कष्टाचं आपल्याला फळ मिळत असतं आणि जीव वाचत असतो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या. जर समजा एखाद्या नवीन शेळीपालकाला जर मित्रांनो अनुभव नसेल तर त्याने निश्चित मित्रांनो आपल्या भागातल्या किंवा कोणालाही मित्रांनो विचारलं गेलं पाहिजे. कारण की जर मित्रांनो समजा आता हिथं मित्रांनो मी जर नवीन असेल आणि ही जर शेळी मित्रांनो वेण्यासाठी तयार झाली गेली असते आणि जर समजा मित्रांनो पिल्लाचा पाय जर एखादा आडवा गेला असेल आणि ती चौकाजून जर निष्ठून येत नसेल किंवा समजा पांठळी जर फुटली असेल तर मित्रांनो ते पिल्लू मित्रांनो गुदमरून मरू शकतं. जर मित्रांनो एखादा मी कॉल केला एखाद्यानं जर सांगितलं गेलं माहिती असेल तर मित्रांनो त्यांना नक्की सांगितलं गेलं पाहिजे आणि विचारले हे पाहिजे, लक्षात घ्या. आणि माहिती विचारल्याने मित्रांनो जर एखाद्या पिल्लाचा जर जीव वाचत असेल तर मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त आपण काहीच मित्रांनो जीवनामध्ये कमावलं गेलं नसतं, लक्षात घ्या. विषय मित्रांनो शेळीपालनामध्ये मित्रांनो तुम्हाला जीव जपता आला गेला पाहिजे, लक्षात घ्या. हे पाहू शकता मित्रांनो कळ मारण्यासाठी तयार आहे, पण शेळीचा मित्रांनो पिल्लू चौकातून जरा पिल्लू कदाचित मोठा असू शकते. कारण की आपण बोकड पण मित्रांनो त्या मापसा भरला किंवा त्या कंडिशनचं किंवा सर्व नियोजन आपण आपल्याला ही फिमेल पाहू शकता मित्रांनो. ह्या शेळीला जास्त फिमेल झाले गेले नाही त्या ही मित्रांनो ह्या शेळीचं मित्रांनो आतापर्यंत मित्रांनो ही दुसरी फिमेल आहे, लक्षात घ्या. कारण की गेल्या वेळेला हिला 4 पिल्लं झाली होती, 4मध्ये 3 मेल आणि 1 फिमेल झाली होती. त्यामधील आपण एक पाठ राखली गेली आहे आणि आता ही पाहू शकता गोल्डन कलरची मित्रांनो थोडीशी आपल्याला ही एक फिमेल पहिल्यांदाच झाली गेली आहे, लक्षात घ्या. आता पाहू शकता मित्रांनो दुसरं काय होतंय काय सांगता येत नसतं. कदाचित आपल्या ब्रीडरवरती पण मित्रांनो असा चान्स राहत असतो की बोकड देण्याचा पाठ देण्याचा, पण तसं काही विषय राहत नसतो मित्रांनो. पाहू शकता आपल्या शेळ्या मित्रांनो कसा झाडपाला खात असतात आणि निवांत फ्रेश राहत असतात शेळ्या आपल्या. पाहू शकता निवांत म्हणजे मित्रांनो एकदम नॅचरल शेळ्या राहत असतात आणि खुल्या वातावरणात राहत असतात. त्या शेळीच्या पोटामध्ये एक पिल्लू मित्रांनो कदाचित मोठ्या मापाचं पिल्लू असू शकेल. ते नक्कीच मित्रांनो तुम्हाला 1-2 ते 3 मिनिटांमध्ये बघायला मिळेल. आणि मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेळीच्या पिल्लाची नाळ बांधली गेली पाहिजे किंवा त्याला दोऱ्याने गाठ मारली गेली पाहिजे. पण त्यामध्ये प्रथम मित्रांनो जर तुम्ही शेळीचं पिल्लू जर अशा ओल्या मातीमध्ये ठेवायचं नाही, लक्षात घ्या.
असं मित्रांनो आता पाहू शकता आम्ही त्या फडक्यावरती ठेवलं गेलं आणि फडक्यावरनं त्याची नाळ थोडीशी सुकल्या गेल्यानंतर मग मातीत गेलं तर काय होऊ शकत नाही. तुम्ही मित्रांनो ज्या शेळ्या असतील, जे 50 शेळ्या 100 शेळ्या असतील त्यांना मित्रांनो इतका टाईम भेटत नाही. कदाचित तुमच्या मोठ्या मापा शेळ्या किंवा जास्त किमती शेळी असेल तर मित्रांनो थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे, नाही असं नाही मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्ही शेळीचं पिल्लू शेळी वेताना मित्रांनो शेळीच्या योनीतून जेव्हा पिल्लू येतं त्यावेळेस मित्रांनो ते कासेकडे ओढलं गेलं पाहिजे. कासेकडे ओढताना त्याची नाळ ऑटोमॅटिकली तुटत असते, लक्षात घ्या. कारण की तुम्ही जर मित्रांनो ब्लेडनं किंवा कात्रीने जर तोडण्याचा प्रयत्न केला तर कदाचित मित्रांनो ती नाळ तिच्या पोटातून सुद्धा ओढून येऊ शकते किंवा कदाचित तिच्या लवकर म्हणजे मित्रांनो त्या पोटाच्या जवळून जास्त तुटली गेली नाही पाहिजे, लक्षात घ्या. आणि ती कास मित्रांनो कासेकडे ओढताना ऑटोमॅटिकली जर तुटली गेली तर मित्रांनो ती कधीही चांगलं राहत असतं, पाहू शकता. आता मित्रांनो काही जण म्हणतात मोठी जर समजा नाळ राहिली गेली तर ती जास्त असं, पण तसं काही नसतं मित्रांनो. कारण की कदाचित मित्रांनो काय शेळीचं उभं राहून सुद्धा पिल्लू बाहेर येऊ शकतं आणि ते बाहेर पिल्लू येतानाच मित्रांनो त्याची नाळ कुठून पण तुटू शकते. तर तसं काय नाही मित्रांनो, ते काय पिल्लू जगू शकत नाही असं काही सुद्धा विषय राहत नाही. मित्रांनो ह्या शेळीचं थोडंसं पिल्लू आपण साईडला घेत आहे, कारण की शेळी आपली ही जास्त कळ माराना गेले पाहिजे. आणि मित्रांनो शेळी वेल्या गेल्यानंतर जर शेळीचे 2 किंवा 3 म्हणजे कितीही मित्रांनो 1 असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, तेवढी जर शेळीची पिल्लं बाहेर आले गेली त्यानंतर मित्रांनो एक 5 मिनिटांना आपण शेळीला पाजलं गेलं पाहिजे. शेळीला दूध पाजलं गेलं पाहिजे, चिका दूध. कारण की जर तुम्ही मित्रांनो अर्धा तास 1 तास जर असं जर दूध जर नाही पाजलं गेलं तर ते पिल्लू कदाचित मित्रांनो दूध पिण्याचं विसरून जात असतं. तर तुम्ही म्हणसाल ते कसं मित्रांनो, कारण की ते कासामध्ये हे नेलं तर मित्रांनो ते विसरून जातं, लक्षात घ्या. जास्त जर टाईम झाला गेला तर लक्षात घ्या. जर तुम्ही जर ते त्याच्या भुकाच्या तवामध्ये जर त्या कासामध्ये नेलं तर ते लगेच दूध पिण्यास म्हणजे मदत होत असते किंवा ते लगेच दूध पित राहत असतं. व्हिडिओ मोठा होत आहे मित्रांनो, पण शेळीचं मित्रांनो दुसरं पिल्लू अजून तर काय बाहेर आले म्हणजे शेळी बसली का मित्रांनो लगेच पिल्लू बाहेर येत असतं. पण ती शेळी काय मित्रांनो लगेच बसताना शेळी माती उकरत आहे मित्रांनो प्रामुख्याने, ही लक्षात घ्यायचं मित्रांनो. शेळी वेण्यासाठी तयार आहे. अशी माती जर उकारली गेली तर हे महत्त्वाचं लक्षण मित्रांनो, शेळी वेण्यासाठी तयार आहे. अशा वेळेस तुमचं फार्मवरती असणं अत्यंत आवश्यक असतं, लक्षात घ्या. कारण की आवश्यक म्हणजे मित्रांनो जर शेळी मित्रांनो सुखरूप जर येले गेली तरी मित्रांनो तिच्या तोंडामध्ये घाण ही आपण काढणं महत्त्वाचं असतं. कारण की जर शेळीनं जर नाही चटलं गेलं तर ते मित्रांनो कदाचित त्याच्या तोंडामध्ये जाऊ शकतं. तोंडामध्ये गेल्यानंतर मित्रांनो कदाचित पिल्लू आपलं थोडंसं दाखवण्याचाही चान्स राहत असतात. पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे जर कळ मारली गेली तर मित्रांनो लक्षात घ्यायचं शेळी पिल्लू हे बाहेर टाकण्यासाठी तयार राहतात आहे. पाहू शकता मित्रांनो हा दुसरा मित्रांनो मेल झाला गेला आहे मित्रांनो. मेल आणि फिमेल मित्रांनो 2 पिल्लं आता झाले गेले आहे. कारण की मित्रांनो पिल्लू ही मित्रांनो अतिशय बळकट पिल्लू झालं गेलं आहे. पाहू शकता मित्रांनो हे पिल्लाचं मित्रांनो लाईव्ह वजन जर केलं गेलं मित्रांनो तर कमीत कमी मित्रांनो ह्या पिल्लाचं वजन आहे 4 किलोच्या मित्रांनो, पावणे 4 ते 4 किलो मित्रांनो ह्या मेलचं वजन आहे. कारण की शेळी ही मित्रांनो त्या मापा शेळी आहे. आणि पाहू शकता मित्रांनो अशी शेळीच्या पोटामध्ये मित्रांनो असा थोडासा खोल खड्डा पडला का समजून जायचं मित्रांनो. कारण की मित्रांनो शेळीचं पिल्लू मित्रांनो कदाचित काय वेळेस पोटामध्ये हे एखादं राहू शकतं मित्रांनो, जर अनुभव नसेल तर. आणि जर अनुभव असेल तर मित्रांनो त्यामध्ये काय दुमत नाही मित्रांनो. आता पाहू शकता मित्रांनो आपण 5 मिनिटांना आता शेळीला हे पिल्ला पण पाजले गेले जाणार आहे. शेळीचे कास 2 मित्रांनो. आणि शेळीचं प्रथम मित्रांनो 5 ते 6 वेळा कास आपण चेहरा मित्रांनो ते शेळीच्या लक्षात घेऊन मित्रांनो आपण खाली सोडले गेले पाहिजेत. आणि त्यानंतर मित्रांनो शेळीच्या पिल्लाला आपण दूध पाजले गेले पाहिजे. आणि त्यानंतर प्रामुख्याने मित्रांनो आपण शेळीचे पिल्लं ही साईडला काढले गेले पाहिजेत शेळीपासून मित्रांनो.
आणि शेळीला थोडंसं आपण जर शेळी आबळ झाली असेल तर शेळीला मित्रांनो थोडंसं आपण खुराक चारला गेला पाहिजे. कारण की खुराक चारल्या गेल्यानंतर आणि शेळी वेल्या गेल्यानंतर प्रामुख्याने मित्रांनो तिला थोडंसं पाणी दावलं गेलं पाहिजे. शेळी मित्रांनो थोडी वेल्या गेल्यानंतर अशक्त झाल्या गेल्यानंतर पाणी पिल्यानंतर मित्रांनो शेळी झार पण पडत असतो आणि शेळी पहिल्या रुटीनला लगेच येत असते. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 98344200. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.